डोंबिवली MIDC परिसरात प्रदूषणाचा मुद्दा हा वारंवार ऐरणीवर येत असतो। कधी उग्र दर्पण तर कधी गुलाबी रस्ते, यामुळे डोंबिवलीमधील MIDCचा परिसर आहे हा परिसर कायमच चर्चेत असतो। येथील राहणारे आसपासचे नागरिक देखील या प्रदूषणामुळे हैराण झालेत। एकंदरीतच आज देखील या MIDC फेज 2 भागातील हा रस्ता गुलाबी झाला होता, त्यामुळे एकंदरीतच आजूबाजूच्या नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं। सध्या हा जो गुलाबी कलरचा जो रस्ता झाला आहे तो या रस्त्याला खेटूनच नाल्याचं MIDCकडून काम सुरू होतं। या नाल्याचा जो गाळ होता या रस्त्यावर काढण्यात आला होता व त्यामधूनच जे जुनं केमिकल होतं ते केमिकल रस्त्यावर आल्याची माहिती सध्या समोर येते। मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ह्या कंपनीच्या लागून जे चेंबर्स आहेत, जे सांडपाण्याचे चेंबर्स आहेत, ते चेंबर्स देखील या ठिकाणी लिकेज असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याचप्रमाणे MIDCकडून जे नाल्यांचं काम सुरू आहे, नाल्यांचं काम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचं तसेच नियोजनहीन पद्धतीने देखील सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। तर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या नाल्याला लागून असलेली एक जी पाण्याची पाईपलाईन आहे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ही पाईपलाईन देखील या ठिकाणी फुटली आहे। त्यातून दिवसाला सुमारे जवळपास लाखो लिटर पाणी या नाल्यात जातं आहे। एकंदरीतच कोट्यवधींचा निधी या MIDCने या नाल्यांसाठी खर्च केला आहे। पण आपण जर या ठिकाणी नाल्याचं काम पाहिलं तर हे जे नाले आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियोजनहीन पद्धतीने हे काम सुरू आहे। त्याचप्रमाणे जे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देखील तेवढी चूक आहे, कारण या कंपनीच्या लगत असलेला हा जो सांडपाण्याचा चेंबर आहे, हा सांडपाण्याचा चेंबर देखील या ठिकाणी फुटलेला पाहायला मिळतो आहे। तिथून हे पाणी नाल्यांमध्ये थेट मिसळलं जातं आहे। त्यामुळे अनेकदा MIDC परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून या परिसरात उग्र दर्पण प्रदूषणाच्या तक्रारी येत असतात। एकंदरीतच अनेक वर्षांपासून या तक्रारी आहेत, त्यामुळे अनेकदा आश्वासनं देण्यात येतात, मात्र कारवाई फक्त कागदावरच राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। निदान आत्ता तरी MIDC प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग यावी व त्यांनी अशा या जे प्रदूषणाचा हा जो मुद्दा आहे त्यावर तोडगा काढावा, ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते। जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज।